काल रात्री आपण होतो बरण्याहून, काय सांगू तुम्हाला, इतके कोल्हे वरडायला लागले. म्हणलं मातीत जाऊ, तिकडे आपली लगेच धूम ठोकली. म्हणलं चला घराच्या दिशेने. नमस्कार मंडळी, सगळ्यांना जय श्रीराम. इकडं आमच्या शेजाऱ्याने पण ना ऊस ना चांगला दाबून घेतलाय बरं का. मोकार कापसाला अडचण होत होती, पण शेजाऱ्याचा पण मी खूप खूप आभारी बरं का. पांडुरंग भाऊ आज सकाळी सकाळी गाडी घेऊन आले. म्हणले थोडंसं खतबीत देऊ, म्हणलं देऊन टाका, दाजीचं राहिलं थोडंसं. सध्या चकण्या मिठा पुरतं पण पैसे नाही राहिलं, म्हणून म्हणलं आता ना मोकार ना ट्रॅक्टरला धंदा यायला पाहिजे. अक्षय भाऊनी पण आपल्याला लगेच धंद्याला लावलं बा. म्हणलं बरं आहे, रोटर मारून टाकून इकडं ना कमरा इतकाला काँग्रेस होऊन दिलाय वावरामध्ये. काय करतात काय माहिती, पण जाऊन द्या, आपल्याला पण धंद्याची गरज आहे. त्यांनी असं नाही केलं तर आपलं तरी कसं व्हायचं. आपण जे रोपाला बुरशीनाशक लावलं होतं, म्हणजे ते एव्हरगोल्ड ते उरलं होतं, मग ना डब्यामध्ये टाकून घेतलं. म्हणलं देऊ रोपाला परत सोडून. आणि लिंबुनीमध्ये पण तणनाशक मारायचं होतं, मग पप्पा आणि मी ना काना मारून घेतलं. चारी पण प्लॉटाच मारून घेतले बरं का तणनाशकाचे. आणि आपल्या इकडे बघा ना तुम्ही, संत्र्याला किती आंबे लागले, तर मस्तपैकी सेटिंग झाले. आता मोकार चिकू खायचे यंदा. आपल्या कांद्या पिकावरती ना फवारणी करायची होती बरं का, म्हणून ना तुमच्या भाऊनी ना इकडं ना मायक्रोन्यूट्रंट घेतलंय, टॉनिक घेतलंय, आणि ना प्रोफेक्स, आणि त्यामध्ये केपानीचे एक बुरशीनाशक पावडर आहे बरं का. रप्पा पंप वगैरे भरून घेतलं एरीवरती. म्हणलं चला ह्या जंगला वंगलानी मोकार काय धरायचं इचू काट्याचं. 120च्या स्पीडने ना कांद्यावरती ना औषध मारून घेतलं. पहिला स्प्रे बरं का आपला. कांदा पण लवकर ना मोठा झाला पाहिजे, म्हणून आपण लवकर स्टेजिंग करून टाकली बरं का. तुम्ही तेवढं लाईक आणि फॉलो करून घेतावर मी पण ना औषध मारून घेतो. आपल्या कापूस पिकावरती पण ना पाणी चालू होतं, मग म्हणलं पाणी वगैरे बदलून येऊया. आणि परत तुमचा भाऊ आला भाऊ औषध मारायला. आता इतका उशीर झाला होता, जवळजवळ 6:15 वाजले बरं का. पण चालतंय म्हणलं, काय विषय नाही. आता ना चांगल्याच प्रकारे आपण धंद्याला लागलो होतो बरं का. आमच्या गुलाब भाऊंची धन रोटर मारायचा होता. म्हणलं चालतंय, दिवसा काम करून संध्याकाळी पण काम करायचं. इतका फोपटा उधळतोय का नाही. मोकार तुमचा भाऊ आता काळा होणार आहे. मामाची पोरगी पण म्हणेन इतका काळा आहे, मला नाही आवडत तो. आपण एकटेच काळे पडून म्हणून आपल्या मित्राला पण घेऊन आलो. त्याने येतो थोबाडाला बांधायला मुस्काट पण आणलं होतं. म्हणलं चला मुस्क्यान तरी आपण ना काळं बिळ पडायचं नाही. भाऊ म्हणतो ते नीट रोटर हाणार आहे पोराव. म्हणलं भाऊ नीट हाणणार मी राव, तुम्ही म्हणता तसं. मग काय 100च्या स्पीडने भाऊचा ना रप्पा रोटर मारून घेतला बरं का. आणि क्वालिटी आणि क्वांटिटीमध्ये ना 2-4 फूट डायरेक्ट ना जमिनीमध्ये मऊ माती करून टाकली. या फोपाड्याने पण ना इतकं जाम करून टाकले नाही. पाण्याचा ड्रम ना पूर्णपणे चिखलानी वाला झाला होता. आणि तुम्ही आपले ना 15,000 फॉलोअर पूर्ण केलेत बरं का इंस्टाग्रामवरती. सगळ्यांचा मी खूप खूप आभारी. असंच तुमचं प्रेम राहू द्या. चला मग, धन्यवाद.